तर इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहे. कांदा, लसूण, गाजर, टोमॅटो, आलू, वाटाणा आणि इथे सर्व म्हणजे मसाल्याचे साहित्य घेतलेले आहे. खडे मसाले, त्याच्यामध्ये कलमी, तमालपत्र, त्यानंतर लवंग आणि इलायची, त्याचबरोबर इथे तांदूळ घेतलेले आहे, थोडी मसूर डाळ घेतलेली आहे. तर बघा सर्व साहित्य याच्यामध्ये मी तयार ठेवलेले आहे. तर मी आज बनवणार आहे मस्त अशी खिचडी, म्हणजे एक प्रकारचा मसाले भात सुद्धा याला म्हणता येईल. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता सर्व साहित्य मी छान मस्त कट करून घेणार आहे. सर्वप्रथम गाजर उभे चिरून घेणार आहे. त्यानंतर बटाटे हे सुद्धा छान लांब लांब उभे कट करून घेणार आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या सुद्धा लांब अशा चिरून घ्यायच्या आहेत. जवळपास सर्व साहित्य हे उभे कट करायचे आहे, म्हणजे लांब लांब चिरून घ्यायचे आहे. कांदे सुद्धा मी उभे कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो सुद्धा याच प्रकारचे कट करून घ्यायचे आहे. सर्व साहित्य एकसारखे चिरल्यामुळे, कट केल्यामुळे पदार्थाला एक वेगळी चव निर्माण होते किंवा एक वेगळ्या चवीचा पदार्थ लागतो. लसूण जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर बघा सर्व साहित्य इथे माझे तयार झालेले आहे. जितके साहित्य आपल्याला खिचडीला किंवा मसाला भाताला लागतात तेवढे मी तयार केलेले आहे. आता कुकरमध्ये आवश्यकतेप्रमाणे ऑइल घ्यायचं आहे. इथे मी 2 ते 3 माप एवढं ऑइल घेतलेलं आहे. सर्व खडे मसाले यामध्ये मी टाकून घेतलेले आहे. त्यानंतर कांदा, हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर लसूण जिऱ्याची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे. सर्व साहित्य तेलामध्ये छान प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व सुखे मसाले, लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ सर्व टाकून पुन्हा एकदा छान एकजीव असं फिरवून घ्यायचं आहे. सर्व मसाला तेलामध्ये फिरल्यावर त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर गाजर, त्यानंतर बटाटे, एक एक करून सर्व भाज्या आणि सर्व साहित्य टाकायचे आहे. शेंगदाणे टाकलेले आहे. त्यानंतर मटार टाकलेले आहे. आता सर्व एकजीव असं फिरवून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये सर्व भाज्या छान फिरवून त्याला सगळा मसाला लागेल या प्रकारे तेलामध्ये टाकायचे आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर धुतलेले तांदूळ आणि डाळ त्या सर्व साहित्यामध्ये टाकायचं आहे. बघा सर्व मसाल्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहे. त्यानंतर मी वरून थोडं तूप टाकलेलं आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकू शकता, थंड पाणी टाकलं तरी चालते, गरम टाकलं तर अजूनच चांगलं. तर बघा सर्व मिश्रण टाकलेलं आहे. खिचडी आपली छान प्रकारे फोडणी झालेली आहे. आता कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे. त्याआधी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हिरवीगार. तर कुकरचं झाकण लावून घेतलेले आहे. 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. त्यानंतर आपला मसाले भात किंवा मस्त गरमागरम खिचडी तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर मस्त अशी खिचडी मसाले भात तयार झालेला आहे. व्हेज पुलाव असं सुद्धा याला आपण म्हणू शकतो. तर तयार झालेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. आवडली असल्यास माझ्यासारख्या सोप्या पद्धतीने या प्रकारचा मसाले भात किंवा खिचडी करून बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.